नमस्कार, मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि तर्रीदार असं सोडा आणि बटाट्याचं कालवण। त्यासाठी मी सुक्या कोळंबी म्हणजे सोडे घेतलेले आहेत अर्धी वाटी। ते गरम कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे। अर्धा तास मी भिजत घातलेत। कोमट पाणी घ्यायचं म्हणजे त्याचा वास येत नाही, वशाळ वास येतो ना तो येत नाही। अर्धा तास झाकून ठेवायचे। त्यानंतर आता आपण मसाला बघूया काय काय करायचा। त्यासाठी मी मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे। 10 ते 15 खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। आता मी हिरवं वाटण करून घेते। त्यासाठी मी पहा इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण 10 ते 15 पाकळ्या। हे पहा लसूण घेतलेला आहे 10 ते 15 पाकळ्या। हे खोबरं आहे सुकं खोबरं, ते 10 ते 15 तुकडे घेतलेले आहेत आणि 1 इंच आलं। हे 4ही पदार्थ मी आता मिक्सरला बारीक करून घेतलेत। हे पहा आपलं हे हिरवं वाटण तयार आहे। आता आपण गॅसवर कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे। ते कडक गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घ्यायचा लालसर होईपर्यंत। हा चांगला परततोय कांदा तोपर्यंत आपण इकडे सोडे स्वच्छ धुवून घेऊया। सोडे आधी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, साध्या पाण्यानेच असे स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि ज्वारीचं पीठ असतं ना, ज्वारीचं किंवा बाजरीचं, त्या पिठाने 1 चमचा पीठ टाकायचं आणि ते पण चांगलं चोळून ते पुन्हा धुवून घ्यायचे सोडे 2-3 पाण्याने। हे पहा मी इथे आता ज्वारीचं पीठ टाकते आणि असं चोळायचं चांगलं ते पीठ, म्हणजे जो वास येतो ना सोड्यांना तो येणार नाही। चांगलं चोळून घ्यायचं आणि पुन्हा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ। तिकडे कांदा परततोय तोपर्यंत आपले इथे सोडे धुवून होत आहेत। हे सोडे धुवून झाले की लगेचच त्या कांद्याबरोबर परतून घ्यायचे म्हणजे वास येत नाही। आता हे सोडे स्वच्छ धुवून झालेले आहेत। इकडे कांदा पण परतलेला आहे, त्यामध्ये हे मी स्वच्छ धुतलेले सोडे टाकते आता आणि ते पण परतून घेते त्या कांद्याबरोबरच, म्हणजे तेलावर परतल्यामुळे त्याचा वास येत नाही। आता आपण इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 2 चमचे, 1 चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। हे 3 मसाले टाकायचे आणि पुन्हा परतून घ्यायचे। हे मसाले अगोदरच टाकले ना वाटण टाकायच्या आधी, म्हणजे तर्री पण येते व्यवस्थित। आता हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे 1, तो पण मी चांगला मऊ होईपर्यंत परतून घेते। त्यानंतर आता आपण बटाटा टाकणार आहोत। हा मी चौकोनी कट करून घेतलेला बटाटा आहे 1, तो पण मी टाकलाय आणि 2 मिनिटं परतून घेते। त्यानंतर आपण आता हे हिरवं वाटण टाकूया, आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरीचं। ते पण चांगलं कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं। हे पहा मी सगळं आता मिक्स करून चांगलं परतून घेते। तेल सुटलेलं आहे पहा। 5 ते 7 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे हे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। गरम पाण्यामुळे तर्री येते आणि जी चव पण छान लागते गरम पाण्यामुळे नॉनव्हेजची। आता आपण जे वाटण मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेलं त्यात पण थोडं गरम पाणी टाकायचं आणि ते पण टाकायचं पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 5 मिनिटं अशी झाकण ठेवून वाफ काढायची। अशी उकळी आली की त्यावर कोथिंबीर टाकायची आणि असंच उकळून द्यायचं कालवण। थोडंसं तिरकं झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं सोडा आणि बटाटा। हे पहा मस्त शिजलेला आहे सोडा आणि बटाटा तयार आहे। सोडा आणि बटाट्याचा रस्सा कालवण तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।